नाशिक जिल्ह्यातून मालेगाव तालुक्यातून टाकळे या गावातून बोलतोय. हो, बोला बोला सर. तुमचे व्हिडिओ मी नित्यनेम बघतो. तुमच्या व्हिडिओमुळे आमची जी मनस्थिती होती ना द्विधात पडलेली ती म्हणजे आम्ही कुठेतरी स्थिर होतो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी की माझा स्वतःचा आता नियर अबाउट 50 टन माल तयार होण्याच्या मार्गावर होता. त्यापैकी 25 टन पूर्ण तयार झालेला आहे. बर आणि मी व्यापारी आज 3 दिवसापासून बांधावर बोलवतोय शेतात डायरेक्टली. बर कुठलाही व्यापारी 70च्या पुढे माल खरेदी करायला तयार नाही आहे. बर बर. तर मला तो आपल्या मार्केटला नाशिकला घेऊन जायचा आहे. तर मग त्याची बुकिंग करू शकतो की पहिले बघून येऊ की डायरेक्ट टाकू, कसं करू? मी आता तुम्हाला व्हॉट्सअपला व्हॉइस कॉल दिला होता, तुमचा हं. फोन लागला नाही म्हणून. हां, 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 तर हां. माझा मुद्दा तोच आहे की ₹70 मागू, 80 मागू, 90 मागू, 100 मागू, पण तो माल निवडक घेऊन जातो की सरसकट घेऊन जातो, हे दोन प्रश्न असतात. बरं, बरोबर. 100 ग्रामपासून विषय असतो हा तुमचा. 100 ग्रॅम, 100 म्हणलं हं. की 150 स्टार्ट करतात, 150 म्हणलं की 200 स्टार्ट होतो. बरं, आपण बरं, काय बरं. काटा घेऊन बसलेलो नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामध्ये मार्केटला गेल्यानंतर तुमचा 60 ग्रॅम, 70 ग्रॅम, 50 ग्रॅम पासून ते 150 ग्रॅम पर्यंतची रास कशी जाते, त्याच्यावरचं कसं जातं, त्यात माल किती मिक्स होतो, मिक्स हं, होऊन त्याचा टिपका थोडासा किती चालतो एकत्रित, त्याचं ॲव्हरेज काय पडतं, म्हणजे हं, हं. डॅमेज काय जातो, खरडा काय जातो, हे सगळं एकदा मोकळं जाऊन पाहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमची शेजारीच मार्केट आहे. बरं, बरं. तर आता मुद्दा असा आहे की हं, हं. ह्याच्यामध्ये आपण लोकांना आत्मविश्वास दिला मंदीमध्ये सुद्धा. हं, हं. फार 50 आणि ₹55 बागा मागायला लागले होते. आता त्या 60-70 मागायला लागल्या किंवा 60-70च्या 80-90 मागायला लागल्या. पण बरोबर. काही ठिकाणी आज मी महाराष्ट्रात पाहिले की 200 ग्रॅमच्या पुढे माल विकतायत किंवा 150 ग्रॅमच्या पुढे विकतायत. तर ₹120 चे सौदे काही ठिकाणी झालेले आहेत. अच्छा. 200 ग्रॅमच्या पुढे असेल कदाचित तो. हां, मला तो हां. जो फोन झाला. पण हां. जो जागेवर माल जातो, तो सिलेक्टेडच माल जातो. बरोबर. हलक्या मालाला कुणीही जागेवरती व्यापारी येत नाही. हां, बरोबर. अगदी बरोबर. आणि तुमचा माल चांगला आहे म्हणूनच कदाचित जो काही रेट मागितला असेल, तो रेट योग्य की अयोग्य हे पाहण्यासाठी आपण मोकळं मार्केटला आलं पाहिजे. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आता मी आज काय झालं, हां, आपल्या एका मित्राच्या इथे कटिंग चालू होती बर, आणि तो काल 85 ने ठरलेला होता. साईज बर, मोठी होती बर, आणि 100 ग्रामच्या वरती साईज होती सर्व मालाला. म्हणजे जास्त एव्हरेजली साईज 200, 250, 300 ची होती. बर. हां. तर ते आज 1 टन कटिंग केला. 1 टनामागे 35 कॅरेट रिटर्न होती रिजेक्शनची. 1 टन कटिंग केला. म्हणजे 50 कॅरेटमध्ये 35 कॅरेट 35 रिटर्न. कॅरेट हो, रिटर्न. मग त्यांनी बाकीचा तसाच पडू दिलाय. त्यांना हं, म्हटलं उद्या आता तुम्ही बघा मार्केटचं असेल तर तुम्हाला बुकिंग करून जावं लागतंय. हं. नाहीतर मग जर टाकता येईल तर मार्केटला डायरेक्ट टाकू शकतो का आपण विचारू तसं आपण. मी हां. तुमचा नंबर तुम्ही पिंपराळ्याला आलेले होते महाजन सरांकडे. हो, माझी हां, सरांकडे आलो होतो. हां. बरं, बरं, बरं. त्यावेळेस आमचे जे पायलट भाऊ आहेत का मध्ये मध्यस्थी एजंट योगेश भाऊ तेही तिथं होते. त्यांनी योगेश तुमचा शेवाळे. नंबर योगेश शेवाळे. ते हो. अगदी माझे खास मित्र पण आणि आमच्या गावाजवळचे. हां. मी त्यांनाही आता कॉल केला. ते म्हणे, "दादा कोणी तयार होत नाही आणि रेट असा-असा आहे. या रेटच्या वरती कोणीच तयार नाही" म्हणे. आणि आपण द्यायलाही तयार आहोत. पण ते जे रिजेक्शन होतं ना, ते जे कॅरेट असतं ना परतीचं म्हणजे रिटर्नचं, त्या हं. कॅरेटला फक्त आणि फक्त ₹300-350 दर मिळतो नंतर. आणि त्या दिवशी काय असतं, आपली मार्केटपर्यंत पोहोचायची यंत्रणा नसते. संध्याकाळ लेट होती आणि एक दिवस थांबला तर अजून त्याचं क्वालिटी डाऊन होते. हो, हो, हो. तर ते सगळी तयारी जर असेल तर आपण गाडी लावू शकतो. पण अख्खा मालात किती रिजेक्शन होणार आहे? 10 कॅरेट, 20 कॅरेट, 50 कॅरेट, मग गाडी कशी घेऊन जायची? हाही प्रश्न बरोबर, असतो. तर बरोबर. हे सगळं चित्र आहे ना, आता आपल्याला तपासायला मोकळं आलं पाहिजे. मी नेहमी सांगतो किंवा आज माझी मार्केट महाराष्ट्रात 3 मार्केट आहेत. पण बरोबर. आपण कुणालाही म्हणत नाही, की बाबा माझ्याकडे माल पाठवा. लोकांना जो अनुभव आलेला आहे, हं, हं, तो हं, हं. शेतकरी शेतकऱ्याला सांगतोय, की बाबा बरोबर. इथं माल टाकलं तर आपल्याला न्याय मिळतोय. आणि आता मी काल पाहिलं माझी पुण्यातली व्हिडिओ, की साधारणतः मार्केटमध्ये सुद्धा ₹20-20 फरक पडतात. म्हणजे आमच्याकडे मिळालेला रेट आणि दुसऱ्या आडत्या मिळालेला रेट हा एवढा का डिफरन्स? किंवा नाशिकमध्ये सुद्धा इतर ठिकाणी आणि आमच्याकडे मिळालेला रेट हा का एवढा डिफरन्स? कारण हे 12 महिने व्यापाऱ्यांना आपण ताकद देतोय राजस्थान, गुजरातमधून बरोबर, माल देतोय. त्यामुळं तुमच्या मालाला किंमत आम्ही देऊ शकतोय. हे खरं बरोबर. तर आमची सुद्धा एक त्यांना ताकद असते. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना ताकद द्यावी ही भावना माझी पण असते. नक्कीच, नक्की. मी तुमचा खूप फॅन आहे. अरे वाह! मी छान. मी तुमची पहिली आपली मुलाखत जळगावला झाली होती आणि आपलं इथे आपलं विठ्ठलराव भोसले त्यांना आपण रितसरांना शरद तुकवाडीला. हां. तुपीवाडला सॉरी. बर, बर. बद्रीनाथ नलावडे त्यांच्याकडे. हो, 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 हां. हो, हो. आणि दुसरी भेट आपली लखन शिंदे आणि त्यांच्या प्लॉटवर झाली बर, 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 वन्नेरला. बर. आणि तिसरी पिंपराळ्याला योग होता पण माझं काही कामामुळे नाही जमलं.
बर तर मी येऊ नाही शकलो. आपल्याकडे आता 15,000 डाळिंबाचं झाड आहे. बर बर. हां, आणि दरवर्षी खूप उत्कृष्ट माल असतो. याही वर्षी मोत्यासारखा माल आहे. परंतु त्याला आता काय शेवटी परतीचा काळ म्हणता येईल का काय काही म्हणावं नाही आपल्याला? काही नाही, हो का, वादळात दिवा टिकवण्याचं काम करायचे आपल्याला. नक्कीच. हा, ही वादळ आहे आणि मनामध्ये घालमेल घातलेली आहे लोकांनी. लोकांना झोपा येत नाही. अक्षरशः वेटाकुटीस आलेली आहेत लोक. पण हं, हं. आपली ज्यावेळेस व्हिडिओ ऐकतात, अगदी शांत झोपतात. आणि मी हक्काने मंदिर सुद्धा सांगितले या तारखेला बाजार वाढणार आहे, वाढतायत. बरं, नक्कीच, नक्की. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ₹10 आपल्याला उचल बघायला भेटली. हा. आणि दुसरी गोष्ट सर, ते मी बुकिंग नाशिकचा नंबर बुकिंग करून मी जातो परवा म्हणजे परवापासून चालू करतो 2 अडीच 3 टन हम्म, रोजचा. हम्म. आणि त्यात आपण काय करू, की 10 एक टन झाला ना, की त्याच्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस म्हणजे मी हक्काने सांगतोय तुम्हाला, की ज्या वेळेस तुम्हाला हे असेल वेळ इकडे नाशिक आलेत, हायवेलाच मळा आहे आपला. बर नाशिककडून मालेगावकडे येताना सौंदाणा गावाजवळ हॉटेल फाउंटनच्या पाठीमागे. बर. हां, तर आपण नक्कीच मळ्यात एकदा भेट द्या आणि एक व्हिडिओ बनवू आपण आपल्या मळ्यात. नक्कीच मला आवडेल, कारण समाधान महाजन सरांनी ज्यावेळेस बनवले होते जवळ 200-250 शेतकरी एकत्र आले होते. बरं, बरं. आता कालही मी माळशिरस तालुक्यात गेलो होतो. 100-150 एका शेतकरी एका ठिकाणी, काही ठिकाणी 50, काही ठिकाणी 30-40, म्हणजे 200 250 शेतकऱ्याला मी एक काही तासात भेटलो. तसा हो, हो. आपला काही शेतकऱ्यांचा ग्रुप असेल. मी म्हणत नाही की 200 व्हावं, 250 नाही व्हावं. सर, मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी हं. डाळिंब सायंटिस्ट ग्रुप मालेगाव तालुकाचा म्हणजे तालुका जो आहे त्याचा डाळिंब सायंटिस्ट ग्रुप आहे ना, बर. त्या ग्रुपचं मी अध्यक्षपद बघतोय. अरे वा. आणि हां, नियर अबाउट आता मी साधारण 100 ते 150 जे शेतकरी आहेत, की त्यांच्या बागांना गाईड पण करतो फ्री ऑफ कन्सल्टिंग. अरे कुठल्याही वा वा प्रकारचा वा, ₹1 सुद्धा अतिशय चार्जेस घेत नाही शेतकऱ्यांसाठी. अतिशय चांगला उपक्रम. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझं Instaला पेज आहे रवी भाऊ. तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज असतात अरे काही वा. व्हिडिओंना. बर हं. बर बर बर. आणि म्हणून मग मी मार्केटला आलो तिथे व्हिडिओ बनवणारच आहे, की शेतकऱ्यांनी काय करावं त्याबद्दल. हा आणि हा. दुसरी गोष्ट, माझा काय संभ्रम निर्माण झाला. मला म्हणजे मी स्वतः किती एवढं काम मोठं असताना देखील मी बांधावरच्या हिशोबात मी काय फसलो किंवा काय, मला या गोष्टीबद्दल नक्कीच मोकळा उलगडा करायचा आहे त्या गोष्टीबद्दल. नक्कीच केलाच पाहिजे. हां, कारण कसं आहे, की तुम्ही जसं खूप कुठल्याही प्रकारचा म्हणजे दबावाला बळी न पडता किंवा कुठल्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता, तुम्ही जे आहे ते एकदम मोकळं-मोकळं, एकदम प्रामाणिकपणे, की काय घडणार आहे, काय घडेल, आणि तुम्ही बांधावर देण्याच्या आधी तुम्ही एकदा मार्केटला मोकळं या. तुम्ही म्हणत पण नाही, की माल घेऊन या. या, कधीच नाही म्हणलं मी. हां, हां. म्हणजे तुमचं जे आहे, मी म्हणजे खरं म्हणजे तुमच्या बोलण्यावर जास्त तुम्हाला म्हणजे हिरो समजतो. पण कसं असतं, एक नक्कीच. लक्षात घ्या, काही हं, हं. माणसं गोड पण बोलतात, त्याला आकर्षित पण करतात. नक्कीच, नक्कीच. हा, की बाबा आपण त्याची, आता मी म्हणत नाही की माझे बोलणे विश्वास ठेवा, तुम्ही प्रत्यक्ष या, हा माझा जो आग्रह आहे. की आज बरोबर. शेतकरी एवढा वेटाकुटीस आलेला आहे आणि मी माझ्या फायद्यासाठी त्याला बोलवलं, अरे या मी चांगला माल विकेल, हे माझ्या तोंडातून कधी शब्द जात नाही. पण आज जी वस्तुस्थिती पाहायला तुम्ही या, तुमच्या बरोबर. नजरेने पहा, कानात आणि ह्याच्यात डोळ्यात 4 बोटाचं हां, अंतर आहे. खरी अगदी गोष्ट तर आहे. हे जे आहे ना, एकदा खरं पटलं ना, तर त्याला कुणी किती जरी सांगितलं त्याच्या डोक्यात घुसत नाही दुसरं. पण बरं. तुम्हाला लबाड बोलून एकदा बोलावलं आणि पटकन ते काहीतरी उघडं पडलं, तर ते योग्य नसतं. आणि आज बरोबर. मला संघर्ष मी करतोय ना 4 वर्ष नाशिकमध्ये, मला कुठल्या बरोबर. मार्केटशी संघर्ष करायला मी आलोच नाही तिथं. बरोबर, बरोबर. माझा संघर्ष आहे की जागेवर माझ्या शेतकऱ्याची जी लूट होत होती, त्याला कुठेतरी न्याय भेटावा. नक्कीच, नक्कीच. आणि त्या पद्धतीने आज मला परवा दिवशी जवळ-जवळ 200-250 पिकअपची लाईन लागल्यानंतर मला 2-3 दिवस कंटिन्यू तेवढा 10, 12, 15,000 कॅरेटची आवक आहे. तर ते खाली होण्यासाठी तिथं तुंबळ गर्दी, गडबड, व्यवस्था कोलमडली, म्हणून मी 2 दिवस माल कमी काढा म्हणून सगळ्यांना आवाहन केलं. आणि बरोबर. झाली झाली सुरळीत व्यवस्था झाली. कसं असतं, हं, हं. एका अचानक पाहुणे वाढले घरात, तर आपली बी तारांबळ होती. तिथं नक्कीच, मार्केट नक्कीच. मार्केट चालवायची आपल्याला. तर तिथं बुकिंग वगैरे आता काही नाहीये. तिथं हां, हां. जागा भरपूर आहे आणि मालही किती भरमसाठ आहे आणि गिऱ्हाईक बी किती, त्याचा काही विचारच करू नका. फक्त बरोबर आहे. तुम्ही माझ्या बोलण्यावरती भरोसा ठेवण्यापेक्षा मी का नेहमी सांगतो, की तुम्ही मोकळं जाऊन आला, की तुम्हाला बागेत तुमचा माल कसा आहे आणि लोकांचा विकतोय तो कसा आहे, हे एकदा कळालं ना, की आपण निश्चिंत झाला, की एकदा नातं जुळलं, की तुम्ही जोपर्यंत बाग आहे तोपर्यंत आम्हाला सोडणार नाही, ही माझी बरं, गॅरंटी. अगदीच बरोबर. नाही, आपलं ह्या वर्षी मी माझ्यासारखा शेतकरी जो आहे, की आता माझ्याकडे 50 टन माल असून देखील मी हादरलोय, की आता मी आज कमीत कमी 4-5 व्यापारी बोलवले बांधावर. एकही 70 पर्यंत चालला नाही. हां, ठीक आहे ना, इतकी त्यांना काय मागायची ते मागू द्या. आपल्याला सौदा भले तो जागेवर करू किंवा मार्केटला पाठवू, पण तो तोडणं तर गरजेचं आहे.
बरोबर. म्हणजे ज्या दिवशी त्याला काढायचं तुम्हाला काढावंच लागणार आहे. फक्त हो, हो. माझी विनंती काय आहे, की तुम्ही एकदा मोकळं या आणि तुम्हाला माझा चांगला अनुभव आला, तुम्हाला चांगलं वाटलं, त्यानंतर तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांचा जो ग्रुप आहे ना, ते एकत्रित करा. हां, हां, हां. तिथं तुम्ही म्हणला ना, की शेठ मी या दिवशी सगळ्यांना एकत्र करू शकतो. हां. मला प्रबोधन करायची. मला माझा फायदा होण्यापेक्षा आज जे शेतकरी घाबरलेले आहेत ना, त्याला कुठं त्याला भीती वाटते ना, ती भीती कमी करायची. बरोबर. तर त्यासाठी मी नक्की येईल. तुम्हाला तर 1 ते 15 ऑगस्टमध्ये कुठलीही तुम्ही एक तारीख द्या. त्या दिवशी आपल्या इथे जवळचे जे माझ्या ग्रुपमधले शेतकरी आहेत ना, मी सर्व जमा करून टाकेन. तुम्ही मला 2-4 दिवस अगोदर तारीख सांगा. मी हां, हां. मी मी ॲडजस्टमेंट करेल. तुमची सोय करा. मी कसा बी फिरू शकतो. माझी यंत्रणा सगळीकडे आहे. आता काल एवढा माल विकला तरी मी लगेच सोलापूरचा दौरा करून आलो. रात्री सकाळी परत उभा राहिलो. तसं माझं काही इथंच थांबावं असं काही नाही. माझी यंत्रणा खाली सक्षम आहे, भरपूर आहे. नक्कीच. हां, मग तुम्ही आपण हां? एवढ्या 2-3-4 दिवसात आपण नियंत्रण म्हणजे आपल्याकडे कसे माल खूप तयार झालेत आणि शेतकरी इकडे खूप परेशान झालाय ना, आपण एवढ्या 4-5 दिवसातच नियोजन करू इकडे. करा. मला 2 दिवस अगोदर सांगा. मी डायरेक्ट पुण्याहून नाशिकला येईल असं काही नाही. तिथं सगळे आपण एकत्रित ग्रुप करू. फक्त अगोदर माझं मार्केट चेक करा, बाजारभाव चेक करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर मला घेऊन जा. असं माझं पहिलं मत नाही. असेल. आम्ही जे बघतोय तुम्ही तुम्ही एक शब्द वापरतायत ना सर, तोच हं. आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तो कोणता माहिती आहे का? माझा शेतकरी. माझा शेतकरी बरोबर. हां, एवढं म्हणजे कोणी ऑब्झर्वेशन केलं असेल नसेल ते मला माहित नाही. पण मी माझ्या हृदयाला लागलेला शब्द आहे तो माझा शेतकरी. खरं आहे ना. नाही. नक्कीच. तुमचं काम खरोखर म्हणजे तुम्ही एक आत्ताचा घडीला सर्व डाळिंब शेतकऱ्यांना तारणारी एक मजबूत व्यक्ती आणि म्हणजे त्याला मी तुम्हाला एक वेगळा दर्जा देऊ शकतो, की देवदूत म्हटलं तरी काही कमी नाही. देवाने पाठवलेला एक दूत डाळिंबासाठी. काही असेल परमेश्वराची लीला ती माझ्या तोंडून बाहेर पडत असेल, माझा आत्मविश्वास वाढत असेल, त्यामुळे तुमचा बी नक्कीच. भरोसा वाढत असेल. तुम्ही नुसतं एक रील जी व्हायरल केली ना कोणती, की आता तो श्रावण चालू होतोय 15 दिवसाआधी तो श्रावण चालू होतो आणि आपल्याला सोमवारपासून रेट वाढलेले दिसतील. त्याच दिवशी ₹10 मार्केट टाईट होऊन गेलं. बरोबर आहे. म्हणजे त्या गोष्टीत सुद्धा इतका दम होता ना, की हां. ते म्हणजे तुम्ही नुसत्या तुमच्या रीलमुळे ₹10 रेट पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे पूर्ण डाळिंबातल्या व्यापाऱ्यांमध्ये ₹10 रेट टाईट करून देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ती. डाळिंब कोणातच